अध्याय 8 श्री गणेशाय नमः। जय जय यमुना तटविहारा मधुसूदना, पतित पावना करुणा घना, गोपसखा नंदनंदना, व्रजभूषणा जगत्पते, त्रिभुवन नायका गोपगणा, क्षणहीना गमे तुझ्या विना, राधारमणा कुंजवना, धेनु चारिल्या स्वयं तुची, कृपा करी यदुनाथा, नम्रचरणी तुझिया माथा, मार्ग दाखवी दीननाथा, हेच मागणे तुझ प्रती, तव कृपा सता खरी, स्वानंदाच्या उठती लहरी, लिखाण करण्या हितकारी, होईल पुढती निश्चय, कुकाजी साले मरण, खंडूजी झाला मनी खिन्न, भावा भावात भांडण, भाऊ बंदकी सुरू झाली, देशमुख आणि पाटील दुही हीच गावातील, वाद वाढता त्यातील, विकोपास भांडण जात असे, ऐसाच काही घडला प्रकार, खंडू पाटला पडे विचार, गजाननावरी सर्व भार, टाकून दर्शना गेला असे, ठेवून पायावरी शिर, भावे केला नमस्कार, कृपादृष्टी आम्हावर असू द्यावी वदतसे, जाणून या भावनेसी, धरिले त्यासी हृदयासी, करीतसे सांत्वनासी, दयार्णव होऊनी, नाही भिण्याचे कारण, जावे आता परतून, पाटील निर्दोषी म्हणून सिद्ध त्यांनी करविले, गजानना विनंती करी, खंडू पाटील राहण्या घरी, नेता झाला सत्वरी, इच्छा त्यांची पाहुनिया, महाराज असता सदनास, ब्राह्मण करीती मंत्रघोष, वसती स्नान तेलंगणास, अकस्मात येती शेगावी, मंत्र म्हणता चूक झाली, सद्गुरूंनी ती दर्शविली, वेदवाणी पटविली, निजासनी बैसुनिया, वदते झाले ब्राह्मणासी, वैदिक झाला तुम्ही कशाशी, निरर्थक साधनेसी, करणे योग्य नसेची हो, पोट भरण्या जरी ज्ञान, सत्य करावे विद्यार्जन, म्हणविता जरी ब्राह्मण, कर्मठ म्हणून वावरा, स्पष्ट करूनी उच्चार, गजानन वदती ते स्वर, न लावता उशीर, चकित केले विप्रांना, दिसावया परमहंस, विद्वत्ता त्या अंगी खास, द्यावया जीवन मुक्तीस, सिद्धयोगी हा असे, खंडू पाटला बोलाविले, हस्ते त्याच्या दान दिले, ब्राह्मण ते संतोषिले, गेले सोडून शेगावते, महाराजही कंटाळले, गावात राहून त्या भले, पाटलाच्या मळ्यात आले, शिवमंदिर ते पाहुनी, मंदिरा शेजारी ओट्यावर, सावली असे थंडगार, निंबवृक्ष बहरलावर, आसन तिथे घातले, जागा असे ती छान, रमले असे तिथे मन, झोपडी द्यावी रे करून, वदते झाले कृष्णाजीसी, असता पाटील सेवेत, घडली गोष्ट अद्भुत, 10-20 गोसावी तितक्यात, त्या ठाही हो पातले, ब्रह्मगिरी गोसाव्याचे, आहोत आम्ही शिष्यसाचे, मानस आमुचे भोजनाचे, निवेदिते ते जाहले, शिरापुरीचे भोजन, मागते झाले सर्वजण, राहुनी म्हणती दिवस 3, नंतर पुढती जाणे असे, आज नसे अन्नदान, हजर असे भाकरी चून, त्याच आपण घेऊन, करा भोजन मळ्यात हो, भोजनोत्तर बैसले जन, सुरू झाले निरूपण, कुणान रुचले प्रवचन, शब्द छलतो वर्थची, कुजबुजती सुरू झाली, ब्रह्मगिरीच्या कानी गेली, थोर याहुनी गुरुमाऊली, श्रद्धास्थान आम्हासी ते, गोसावी तो रागावला, समर्थापासी आला भला, चिलमी माझी गांजा भरला, भास्कर देतसे गजानना, चिलम घेती गजानन, ठिणगी पडली पलंगी जाण, पेट घेई पांघरून, धूर निघू लागला, क्षणात भडकला अंगार, समर्थावदला भास्कर, उतरा खाली सत्वर, सद्गुरुनाथा गजानना, ते वदती भास्करासी, आणा इथे ब्रह्मगिरीसी, नयन छिंदंती श्लोकासी, सत्य करुनी दाखवाया, गुरु आज्ञा ती मानून, भास्कर करी पाचारण, ब्रह्मगिरी घाबरून, वदतसे तयाला नच न्यावे, धरुनी त्याचा तो कर, भास्कर ओढी फरफर, गजानना समोर, आणून उभा करीतसे, नैन दहती पावक, खरे करावे शब्द देख, कोसाव्यास त्या धाक, पडला असे खचितची,
क्षमा मागे समर्थाची, ना ओळखले मी तुम्हासी. सद्गुरुवरा गुणरासी, नतमस्तक तो जाहला. इति श्री गजानन महात्म्य अष्टमोऽध्यायः समाप्त.